हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवत आहोत बलून लटकन. इथे घेतलेला आहे साईडला कापड, अस्तर पण घेतलेला आहे, मोती पण घेतलेले आहे, गोल्डन नॉट पण आणि कॉटन पण घेतलेला आहे. आता इथे 5 बाय 5 आपण हे कापड घेतलेला आहे. हे बघा इथे 5 बाय 5 कापड, मोती पण घेतले आहे आणि रेडीमेड नॉट आहे आणि कॉटन पण घेतलेला आहे. आणि इथे बघा आता मध्यभागी धरून त्याला असं व्यवस्थित तिच्यावर सिलाई मारून घ्यायची. परत याला पण मध्यभागी धरून सिलाई मारून घ्यायची. दोघी कापड असे मध्यभागी धरून त्याच्यावर सिलाई मारून घ्यायची. याला पण मध्यभागी धरून सिलाई मारून घ्यायची. सिलाई मारल्यानंतर कसं ते क्रॉस जे जातं ते व्यवस्थित धरून सिलाई मारून घ्यायची, कारण की कापड सिल्की असतं. दोघी कापड क्रॉस धरून चौकोन धरून सिलाई मारून घ्यायची. परत क्रॉस पकडून त्याच्यावर ते सिलाई मारून घ्यायची. ते सिलाई मारल्यानंतर बघायचं ते कापड वर खाली होतं. दोघी बाजूने चेक करून सिलाई मारून घ्यायची. परत त्याला वर जे कापड आहे त्याला आपण सिलाई मारून घ्यायची. चेक करून हा क्रॉस धरून तिरकं जाते कापड वर खाली. याला पण व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची. याला पण सिलाई मारणं झाल्यानंतर क्रॉसमध्ये प्लसमध्ये व्यवस्थित दोघी कापडला सिलाई मारून घ्यायची. याला पण क्रॉसमध्ये परत सिलाई मारून घ्यायची. दोघींना सिलाई मारणं झाल्यानंतर चेक करायचं कापड व्यवस्थित ठेवून बघा व्यवस्थित दोघी कापड असं चेक करायचं. वर खालतने झाली सिलाई चेक करून. आता इथं कॉटन या एक्स्ट्रा कापड या कटिंगचा कापड आपण आत टाकू शकतो. तिथं जे आपल्याकडे एक्स्ट्रा कापड राहतात कटिंगचे, आपण ब्लाऊज वगैरे शिवतो, एक्स्ट्रा कापड आत टाकून घ्यायचं. साईज आपल्या अनुसार करू शकतो आपण, लहान मोठी म्हणजे साईज अनुसार ज्याची जशी चॉईस आहे तशी तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला मोठे हवे ते मोठे पण आणि स्मॉल हवे ते स्मॉल पण करू शकतो तुम्ही. इथं लटकन असे बलून लटकन छान तयार होतं. आता ते सिल्की कापड आहे तर वर खाली त्याला व्यवस्थित चेक करायचं, फिरवायचं. कापड आपण सिलाई मारलेलं आहे त्याची साईज कमी जास्त होते, त्याला अजून चेक करून आपल्याला हवे तर परत ते मोठे करून घ्यायचे. म्हणजे कॉटन आत घालायचं, परत चेक करून घ्यायचं एक वेळा. चेक झाल्यानंतर 4 पंदी धागा बघायचं व्यवस्थित वर खाल करून. हे बघा असं कापड सुटते, मग त्याला सुई धाग्याने व्यवस्थित टाके मारून घ्यायचे राऊंड. मग राऊंड टाके मारून घ्यायचे व्यवस्थित. चेक करताना जे एक आपले मोदक कसे भरतो आपण, मोदक चेक करताना आता हे नॉट टाकून बघायचे, पण नॉट आता नाही टाकायचं. ते आपण एक्स्ट्रा कापड कट केल्यानंतर टाकूया. आधी याला पॅक करून घ्यायचं व्यवस्थित. बघा राऊंड ते वर खाली होते कापड, काही कापड ना ते सिल्की असतात साडीचे कापड. बघा व्यवस्थित चेक करून टाके मारून घ्यायचे बारीक. चारी म्हणजे आपण मोदकाचे कसे पंखुडी पकडतो तसे व्यवस्थित याला पकडून सिलाई मारावं लागते हाताने व्यवस्थित घट्ट तयार झाल्यानंतर बघा अजून थोडीशी गाठ मारून घ्यायची. गाठ मारल्यानंतर जे एक्स्ट्रा आहे कापड ते बघा एक्स्ट्रा कापड ते कट करून घ्यायचं. एक्स्ट्रा कापड कट केल्यानंतर चेक करायचं. परत जे नॉट घेतलेली आहे ते नॉट आत टाकून स्क्रूने नाही तर सुईने आत टाकायची. प्रयत्न करायचा जोपर्यंत खोल जायला पाहिजे, तर वरच्यावर नॉट निघून जाणार. आपलं लटकन तयार झाल्यावरती छान दिसतं हे लटकन. हे बघू शकता इथं. परत नाही तर आपल्या सुईच्या टाक्याने व्यवस्थित परत शिवून घ्यायचं त्याला हाताने केल्यानंतर कसं व्यवस्थित घट्ट म्हणजे कायमचे होणार, त्याचे तुटणार नाही. आता हे बघा किती छान लटकन तयार झाले इथं. आता आपण इथं 2 बाय 2चा जे कापड आहे ते घेऊया आणि वरती क्रॉस ती असं तिरकोण असतो तो लावूया. बघा 2 बाय 2चा घेतलेला आहे कापड. इथं जे आपण लटकन तयार केलेलं आहे नॉट आहे तिथं वरती घेऊन हे बघा असं लावून बघायचं, चेक करायचं कमी जास्त असणे, का की क्रॉस जाते हे पण कापड. इथं वर बघायचं, सिलाई मारून घ्यायची. परत मागं पुढे सिलाई मारून घ्यायची. परत बघा जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं. परत एक वेळा परत तिथे सिलाई मारून घ्यायची. सिलाई मारल्यानंतर परत चेक करायचं. खाली वगैरे आपण जे मोदक तयार केलेलं आहे, जे लटकन आहे तिथं वरती बघा असं खाली केल्यानंतर ते साईज मॅच करायची. हे बघा कमी जास्त झालं तर परत चेक करायचं, मोठं असलं तर परत त्याला खोलायचं. थोडी साईज मोठी झालेली आहे,
परत त्याला सरळ करून सन्याने त्याला परत शिलाई मारून घ्यायची आणि जे एक्स्ट्रा आहे ना ते परत कट करून घ्यायचं. परत कट केल्यानंतर परत त्याला खाली फोल्ड करायचं. जे आपण मोदक तयार केलेलं आहे लटकन बघा, जे बलून लटकन नाव आहे ह्या लटकनचे, आपण घरीच तयार केलेले आहे, जे खूप छान दिसतं. आता इथं आपण मोती लावून घ्यायचे. जे जॉईंट आहे ना ते जॉईंट दोघं मोती लावून सन्याने पॅक करून घ्यायचे. हे बघा इथे छान दिसतं असं लावल्यावरती आणि लुक पण येतो, कारण की कापड प्लेन असतो ना, ते ह्याचे मोती लावल्यावर छान दिसतं. गोल्डन मणी असतं आपण ब्लाऊजला लावतो तेव्हाने. हे बघा 2 मणी या 3 मणी आपल्याला जसं हवे तसे आपण करून इथं अटॅच करून लावू शकतो, कारण की छान लुक तयार होतो. हे छानसे आपले असे बलून लटकन तयार झालेले आहे. इथं असे राऊंड 1 1 2 मणी असं लावू शकतो आपण तिथं. 1 या 2 मणी पण छान दिसतं आतमणी लावल्यानंतर, कारण ते आपलं कॉटन असतं आतमणी, तर लावायला इझी जातं, काही एवढं जड नाही जात. हे बघा किती छान लटकन तयार झालेलं आहे इथं आपले बलून लटकन दोघंही. हे नवीन लटकन. मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.